गुड मॉर्निंग सगळ्यांना. रविवारच्या सकाळी तुमचं स्वागत आहे. आणि हे बघा आमच्याकडे आता केलं आहे उपमा आणि त्याच्यासोबत आहे चहा. गुळाची चहा आहे विशेष करून ही. आणि हे आहे बिस्किट. तर आता आम्ही चहा पिऊन झाल्यानंतर आता मी आलो आहे किचनमध्ये. आणि किचनमध्ये योगिता तळती आहे मासे. तर मासे कोणते आहेत तर मासेमध्ये आहे बोंबील आणि पापलेट. ध्रुविकासाठी बोंबील घेतले आहे आणि आमच्यासाठी पापलेट. तर आज पापलेट आणि बोंबीलचं आमच्याकडे बेत आहे. हे बघा योगिता दाखवते आपल्याला तव्यामध्ये पापलेट. आणि तर ते आता योगिता तळते आहे. तर तिला मी मध्ये डिस्टर्ब करतो आहे पण ती दाखवते. हे बघा ते कशी मस्तपैकी तयार झाली वाढलेले आहे. आणि ध्रुविकाने या रेघोड्या मारलेल्या आहेत जमिनीवर पूर्ण. आणि ही ध्रुवी बाळ बघा इकडे जेवते मम्मासोबत है ना. मम्मा बनवते आहे ना. मम्मा ध्रुविका जेवतात या सगळे जेवायला. आणि हे बघा आमच्या रेडी आहे. भात आहे, चपाती आहे, हे बोंबील आहे, पापलेट आहे आणि ही कोणती आमटी आहे. आणि आता झाले रविवारची संध्याकाळ. आणि ही संध्याकाळ आमच्यासारख्या भटकंत्या करण्यासाठी राखून ठेवलेली असते. आमची भटकंती आता चालू झाली आहे. आता आम्ही कुठे भटकंती करतो ते तुम्ही थोड्या वेळात बघातच. तर फायनली आता आम्ही पोचलो मुख्य ठिकाणावर देसी चाय ठेकावरती. इथे आता जाऊन बघूया हॉटेलमध्ये काय काय मिळतं. ध्रुविका उभी आहे आणि ध्रुविकाची धावपळ चालू आहे त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी. आणि हे बघा आता आम्ही आतमध्ये जात आहोत. मी गाडी पार्क केलेली आहे. योगिताने कॅमेरा धरलेला आहे आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री घेतो आहे. चला देसी चाय ठेकामध्ये जाऊया. तिथे काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो. योगिता इकडे मेनू कार्ड वाचते. हे बघा सुंदरसं दगडाचं कोरीव काम केलेलं आहे याच्यावरती रिसेप्शन सेंटरवरती. आणि आता आम्ही मागवले एक चहा आणि एक आहे हॉट कॉफी. आणि चहाची चव घेऊन आता योगिता सांगेल तुम्हाला त्याचा रिव्ह्यू कसा आहे. आणि बघा आता योगिताची पहिली चहा पिते. आल्याची चहा आहे. सुंदर अशी होती. आता योगिता बोलते सुंदर आहे. आणि आता कॉफी पण घेऊन बघूया कशी आहे. थंड आहे. तर आम्ही कॉफी चहा पितो. तुम्ही कशी आहे. हां कशी आहे कॅमेऱ्यात बघून बघ. पिऊन दाखव. आणि कॉफी आणि चहाचा आनंद लुटताना बरेच आमचा थोडा हिरमोड झाला आहे कारण लाईट गेली आहे त्या शॉपची. त्यामुळे खूप गरम होत आहे. आम्ही आतमध्ये बसलो बाहेर जागा नव्हती म्हणून. तर सुंदर इकडे चहा होती आणि कॉफी पण होती. पण लाईट नसल्यामुळे आमचा थोडा हिरमोड झाला. त्यामुळे भरपूर गरम होत असल्यामुळे आम्ही पटापट चहा पिऊन आणि कॉफी पिऊन निघायचा प्रयत्न केला. ही शॉप ही खूप छान आहे. आम्ही त्याविषयी बघितलं होतं पहिल्यांदा आम्ही इकडे आलो आणि सुंदर आहे. लाईट नसल्यामुळे थोडं कंटाळा आला. गरम होत होता आणि आता गरमी किती आहे तुम्हाला ते माहितीच आहे. ही शॉपमध्ये आतमध्ये दाखवण्याचं मस्त होतं पण जर लाईट नसल्यामुळे तिकडे जरा लाईटिंग कमी होती. थोडीफार किचनची त्यांची लाईट चालू होती. आणि तुम्ही काय बघा कशी मस्त की कॉफीचा आस्वाद घेते. आणि गरम होते असं मी सांगतो आहे. मी आवाज याच्यात म्यूट केला. मी इकडे ओव्हर व्हॉईस. चला आता बाहेर पडलं. हॅलो देसी चाय ठेकामध्ये. पण आम्हाला काय झालं लाईट. चहा कशी होती मम्मा. चहा छान होती आहे ना. पण अजून काहीतरी बघायचं होतं. पण आवडली नक्की. अजून काय पियाली. चला. आणि कॉफी पण सॉफ्ट एकदम मस्त मस्त होती मस्त होती. स्ट्रॉंग टेस्टी होती. पण लाईट गेल्यामुळे आमचा मूड अप झाला. चला हे तुम्ही कुठे राहिली. चला. जसं आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो आणि आम्हाला मस्त सनसेट दिसत होता आहे बघा. सूर्य बाप्पा कसे आहे अस्ताला चाललेले आहेत ते आम्ही बघितलं. थोडं कॅमेऱ्यात टिपला आणि आम्ही मार्गस्थ झालो. आणि आमचं दुसरं ठिकाण आलेलं आहे. आम्ही पोचलो आहोत माझ्या सासरी म्हणजे योगिताच्या माहेरी. इकडे बघा या दोन्ही बहीण भावंडांची कशी मस्ती चालली आहे. काही वेळेला आणि ध्रुविकाची भेटल्यानंतर ते अशीच मस्ती करतात. त्यांना एकत्र ठेवलं म्हणजे बाबा बाबा भरपूर हालत होते. आणि योगिताचं माहेरी तिच्या आईशी आणि गप्पा टप्पा चालू आहेत. आणि इकडे आता थोड्या वेळात आम्ही आता इकडे लगेच निघणार आहोत. आणि हे बघा वहिनी टाट्या करतायत. सायली आली आहे, कैवल्य आहे. तर योगिताच्या माहेरला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो आहोत
आमच्या घरच्या रस्त्यावरती आणि तिथेच आम्हाला एक नारळवाला आहे त्या नारळवाल्याकडनं ते नारळ सोलून घेतो आहे मी आणि योगिता आणि ध्रुविका समोर दुकानात गेले त्यांनी काहीतरी आणलं आहे मला ध्रुविका दाखवते आणि ध्रुविकाने घेतलेलं बिस्किट मला थोडासा राग आला म्हटलं हे बिस्किट आरोग्याला बरं नसतं बाळा ते घेऊ नको ते ती नाही तिला पाहिजे असं बोलते तर ओके बाकी हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आमचं चॅनल असेच बघा